तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. वर्ग 11वा विषय राज्यशास्त्र. मी प्राध्यापक बारसागडे सर तुमचे राज्यशास्त्राच्या तासिकेमध्ये स्वागत करीत आहे. तर आपण प्रकरण पहिला सुरुवात केली होती याच्या आधीच्या पिरियडला आणि आजचा हा दुसरा पिरियड आहे. याच्यामध्ये आपण प्रकरणाला सुरुवात केली होती. पहिल्या प्रकरणामध्ये आपण पहिल्या तासिकेमध्ये आपण काही संकल्पना याच्याबद्दल माहिती पाहिली होती. राजकीय संकल्पना कोणत्या. तर या प्रकरणाचं नाव राज्य. राज्य ही एक संकल्पनाच आहे. राज्य म्हणजे नेमकं काय ते आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. तर आपण जगाचा विचार केला तर जगामध्ये कोण राज्य, काही देशाला देश म्हणजे देश हा शब्द, राज्य हा शब्द किंवा राष्ट्र हा शब्द असे समान अर्थ असलेले शब्द आपल्याला वापरून येतात. आपण भारताच्या संदर्भात भारत देश म्हणतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं स्वरूप हे राज्याचं आहे किंवा कधी कधी भारताला राष्ट्र म्हणतो. अमेरिका हे राष्ट्र आहे असंही म्हणतो आपण. तर राष्ट्र, राज्य आणि देश हे समान अर्थाने वापरले जाणारे शब्द आहेत. त्याच्यामध्ये सूक्ष्म असा फरक आहे. तर तो फरक नेमका कोणता, राज्य आणि राष्ट्र याच्यामध्ये काय फरक आहे ते आपण बघूया. तर जसं भारत झाला, चीन झाला, पाकिस्तान झाला, याला आपण विशेषतः देश असं संबोधतो. कधी कधी त्याला राष्ट्रही म्हणतो. तर राज्य आणि राष्ट्र याच्यामध्ये काय फरक आहे. राष्ट्र निर्माण करायचं असेल तर त्याच्यामध्ये सांस्कृतिक घटक येतात, भाषा येते किंवा म्हणजे वंशाच्या आधारावर, संस्कृतीच्या आधारावर, भाषेच्या आधारावर, धर्माच्या आधारावर काही लोक एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये एकीची भावना निर्माण होते. तर ज्या म्हणजे लोकांच्या मनामध्ये एकीची भावना निर्माण करणारा जो घटक असतो त्याला राष्ट्र असे म्हणतात. तर एकीची भावना ज्याच्यामुळे निर्माण होते, समान भाषा म्हणजेच काही भाषा बोलणारे लोक म्हणजेच एकच भाषा बोलणारे लोक असतील तर ते त्यांच्यामध्ये आपुलकी निर्माण होते, एकीची भावना निर्माण होते. एकाच वंशाचे असतील, जसं भारतामध्ये अनेक वंशाचे लोक आहेत तर त्यांच्यामध्ये अनेक गट निर्माण दिसतात. तर विशिष्ट भाषा बोलणाऱ्या लोकांचा एक समुदाय असतो. तर तो समुदाय सुद्धा एक राष्ट्र होऊ शकतो. म्हणजेच एकीची भावना ज्याच्यामध्ये निर्माण होते त्यांचं राष्ट्र निर्माण होते. तर अशा प्रकारे आपण या प्रकरणामध्ये राष्ट्र ही संकल्पना, त्याच्यानंतर राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय तर याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर राष्ट्र म्हणजे नेमकं काय. तर राष्ट्राचा आधी आपण अर्थ बघूया. राष्ट्र हा शब्द कसा निर्माण झाला. तर राष्ट्राला इंग्रजीमध्ये नेशन, NATION, नेशन, राष्ट्र या शब्दाला इंग्रजीमध्ये नेशन हा शब्द आहे. तर इंग्रजी ही भाषा दुसऱ्या भाषेपासून म्हणजेच लॅटिन, मूळ भाषा लॅटिन होती. लॅटिन या भाषेतून इंग्रजी भाषेची निर्मिती झाली. तर नेशन हा शब्द आधी लॅटिन भाषेमध्ये NASCI, नॅशी या शब्दापासून नेशन हा शब्द तयार झाला आहे. म्हणजे NATION हा शब्द नेशन हा लॅटिन भाषेतील NASCI म्हणजे नॅशी या शब्दापासून तयार झाला. तर नॅशी या शब्दाचा अर्थ असा आहे की जन्माला येणे. जन्माला येणे याचा अर्थ काय होतो, जन्माला येणे. म्हणजेच एकाच वंशाचे म्हणजे त्याच्यामध्ये वंश निर्माण होतो. म्हणजेच एकाच रक्ताचे, एकाच वंशाचे लोक जर असतील तर त्याच्यामध्ये एकीची भावना निर्माण होते आणि जिथं एकीची भावना निर्माण होते त्याला आपण राष्ट्र असे म्हणतो. तर राष्ट्राच्या लोकांमध्ये
वांशिक आणि सांस्कृतिक संबंध असतात, म्हणजेच ते एका वंशाचे असतात, त्यांची एक संस्कृती असते. तर अशा प्रकारे आपण वांशिक, भाषिक किंवा सांस्कृतिक एकता त्यांच्यामध्ये पाहू शकतो. तर हे झालं नेशन म्हणजेच राष्ट्र या शब्दाचा अर्थ, की राष्ट्र हा शब्द कसा निर्माण झाला. तर कसा निर्माण झाला, इंग्रजीमध्ये राष्ट्राला नेशन हा शब्द आहे आणि नेशन हा इंग्रजी शब्द आहे. तर इंग्रजी ही भाषा लॅटिन भाषेतून निर्माण झालेली आहे. म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये जेवढे काही शब्द तयार झालेले आहेत ते जास्तीत जास्त शब्द हे लॅटिन भाषेतून घेण्यात आलेले आहेत. जसं की नेशन हा शब्द NATION हे नेशन या शब्दाची स्पेलिंग. तर हा शब्द लॅटिन भाषेतील मूळ शब्द आहे नॅशी, NASCI. तर या शब्दाचा अर्थ येतो जन्माला येणे. जन्माला येणे म्हणजेच तो एक प्रकारचं वंश झाला. म्हणजे जसं आपल्या एक परिवार असते, तो परिवार त्याच्यामध्ये आपला वंश असतो. म्हणजे एकाच कुळात जन्मलेले, एकाच वंशात जन्मलेले लोक असतात, त्यांच्यामध्ये नातेसंबंध निर्माण होतात आणि आपुलकी निर्माण होते, म्हणजेच एकी निर्माण होते. जिथं एकतेची भावना येते तिथं राष्ट्र निर्माण होतो, म्हणजेच त्याला राष्ट्र असे म्हणतात. तर अनेक खूप सारे लोक असतील पण एकाच वंशाचे असतील तर त्यांच्यातील जी एकता असते ती कधीही तुटत नाही. तर राष्ट्र म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आलेले लोक म्हणजेच राष्ट्र होय. म्हणजे स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पातळीवर स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी आलेले लोक, त्यालाच राष्ट्र असं म्हणता येईल. तर त्यांच्यामध्ये सांस्कृतिक म्हणजेच संस्कृतीमध्ये काय असतो की त्यांचं खानपान, पेहराव, कपडे घालण्याची पद्धती, त्यांचे मनोरंजनाचे प्रकार किंवा मनोरंजन कोणत्या पद्धतीने ते करतात, नृत्य प्रकार किंवा लोकगीत, या सर्वांचा समावेश हा संस्कृतीमध्ये होत असतो. त्यांची जी भाषा असते वगैरे वगैरे. तर त्याच्यामध्ये वंश असतो, भाषा असते, धर्म असते. म्हणजे विशिष्ट धर्मात एकाच धर्माचे लोक असतील तर त्यांच्यामध्ये आपुलकी निर्माण होते, प्रेम निर्माण होतो. आणि जिथे आपुलकी निर्माण होते, प्रेम निर्माण होते, तिथे एकता निर्माण होते. आणि जिथं एकता निर्माण होते त्याचं मजबूत असं राष्ट्र निर्माण होते. तर अशा प्रकारे आपल्याला राष्ट्र या शब्दाचा अर्थ पाहता म्हणजे आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर अर्नेस्ट बार्कर हे पाश्चात्य विचारवंत आहेत. या अर्नेस्ट बार्कर यांनी राष्ट्र म्हणजे नेमकं काय, राष्ट्र कसं निर्माण होते याच्याबाबत त्यांनी व्याख्या सांगितलेली आहे. तर अर्नेस्ट बार्कर काय म्हणतात, एका निश्चित प्रदेशात म्हणजेच एखादा निश्चित ठराविक प्रदेश म्हणजेच भूप्रदेश आला, त्याच्यामध्ये एका निश्चित प्रदेशात म्हणजेच राष्ट्रासाठी म्हणजे भूप्रदेश निश्चित जमिनीची आवश्यकता आहे. एका निश्चित प्रदेशात जरी वेगवेगळ्या वंशाचे लोक असले, पहा वंश हा राष्ट्र निर्माण करण्यासाठी आवश्यक घटक आहे. पण अर्नेस्ट बार्कर काय म्हणतात, एका निश्चित प्रदेशात जरी वेगवेगळ्या वंशाचे लोक असले तरी ऐतिहासिक परंपराद्वारे म्हणजे त्यांचा जर इतिहास समान असेल म्हणजे भूतकाळ त्यांचा तो इतिहास, त्यांची ती परंपरा चालत आलेली आहे, समान विचार, त्यांचे विचार समान आहेत, समान भावना, एकमेकांप्रती त्यांच्या भावना जुळलेल्या आहेत, समान धर्म, त्यांचा एक धर्म आहे. भलेही वेगळे वेगळे वंश असतील परंतु त्यांचे विचार मिळते जुळते आहेत, त्यांचा धर्म समान आहे आणि समान भाषा असलेले लोक म्हणजेच राष्ट्र होय. म्हणजेच त्या राष्ट्राची
भाषा एक असेल, विचार एक असेल, त्यांची भावना जोडलेल्या असतील, त्यांचा इतिहास असेल, त्यांची परंपरा असेल, तर त्यांच्या रूढी परंपरा याच्या माध्यमातून लोक एकमेकांमध्ये मिसळतात आणि असंच लोकांमध्ये एकतेची भावना लवकर निर्माण होते. तर अशा लोकांचं असे लोक म्हणजे समान भाषा असलेले लोक, समान विचार असलेले लोक म्हणजेच राष्ट्र होय. तर अशा प्रकारे आपण राष्ट्र या शब्दाचा अर्थ, राष्ट्र या शब्दाची प्राध्यापक अर्नेस्ट बार्कर यांनी केलेली व्याख्या बघितली. आता बघूया राष्ट्र या संकल्पनेचे वैशिष्ट्य. पहिला आहे लोकसंख्या. तर राष्ट्र निर्माण करायचं असेल म्हणजे राष्ट्र निर्माण होण्यासाठी लोकसंख्या आवश्यक आहे. लोक असल्याशिवाय राष्ट्र निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे लोक म्हणजे जनता, लोकसंख्या हा महत्त्वाचा घटक आहे राष्ट्र निर्माण करण्यासाठी. तर याच्यामध्ये मग ते लोकसंख्या वेगवेगळ्या धर्माची असू शकते, वेगवेगळी भाषा बोलणारी असू शकते, वेगवेगळ्या वंशाची असू शकते, परंतु म्हणजेच अनेक भाषा बोलणारे लोक असले, वेगवेगळ्या धर्माचे लोक असले तरी पण त्यांच्यामध्ये म्हणजे त्याच्यासाठी काय पाहिजे, लोक आवश्यक आहे. किंवा संस्कृती, त्यांची संस्कृती वेगळी असतो, त्यांचा वंश वेगळा असतो, परंतु एकच भूप्रदेशात राहतात. एखाद्या भूप्रदेशात राहत असतील तर त्याच्यामध्ये एकीची भावना निर्माण होते. म्हणजेच लोकसंख्या हा राष्ट्राचं वैशिष्ट्य आहे की राष्ट्र निर्माण होण्यासाठी लोकसंख्या अतिशय आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरा घटक आहे सामुदायिक ऐक्याची भावना. राष्ट्र निर्माण होण्यासाठी दुसरा वैशिष्ट्य सांगितलेलं आहे सामुदायिक एकता. म्हणजे जो समुदाय त्या भूप्रदेशावर राहत असेल, जसा मुस्लिम कधी कधी एखादा समुदाय, जसं मुस्लिम समुदाय आहे, ख्रिश्चन समुदाय आहे, तो ठराविक भूप्रदेशातच राहील असा नाही, तर मुस्लिम समुदाय हा जगभर आहे, ख्रिश्चन समुदाय जगभर आहे, बुद्धिस्ट समुदाय हा वेगवेगळ्या देशामध्ये आहे, परंतु धर्माच्या नावावर ते एक येतात. म्हणजे त्यांच्यात एकता निर्माण होते. म्हणजे धर्म हा काय करतो, लोकांना एकतेच्या तत्वात बांधून ठेवतो आणि जिथे एकतेचे तत्व येते त्या ठिकाणी राष्ट्र होतो. तर लोकांमधील सांस्कृतिक समानतेतून आपण एक असल्याची भावना निर्माण होते. म्हणजेच विशिष्ट लोकांची समान संस्कृती असेल, त्यांचे आचार विचार जर समान असतील, जसं दाक्षिणात्य म्हणजे दक्षिण भारत जो आहे, त्या दक्षिण भारतातील लोकांचं खाण्यापिण्याच्या सवयी सारख्या आहेत, पंजाबी लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या वेगळ्या आहेत, महाराष्ट्रीयन लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या आहेत. तर त्यांच्या संस्कृतीनुसार त्यांचं एक राष्ट्र होतो किंवा त्यांच्यामध्ये एकता निर्माण होते. तर सामुदायिक ऐक्याची भावना, तर जो समाज असतो, समुदाय असतो, त्यांच्यामध्ये काय असते की सांस्कृतिक दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये एकतेची भावना निर्माण होत असते. तर
एकतेची भावना निर्माण होणे म्हणजे काय, भावनिक दृष्ट्या आपण एकमेकाशी जोडणे. जसं आपण अमेरिकेमध्ये गेलो आणि अमेरिकेमध्ये महाराष्ट्रीयन लोक, मराठी भाषा बोलणारे लोक 10 लोक जर आपल्याला दिसले तर आपण त्यांच्या जवळ जाऊन आपल्या मनातल्या गोष्टी सांगतो. का तर ते आपल्या देशाचे आहेत, आपल्या भाषा बोलणारे आहेत म्हणून. तर भाषा हा सुद्धा एक म्हणजे सामुदायिक ऐक्य निर्माण करणारा घटक आहे. त्याच्यानंतर तिसरा आहे राजकीय वेगळेपण. तर याच्यामध्ये राजकीय वेगळेपण याच्यामधूनही राष्ट्र निर्माण होतो. म्हणजे राजकीय वेगळेपणा, स्वयंनिर्णयाच्या हक्कातून राजकीय वेगळेपणाची भावना निर्माण होते. जसं 1947 आधी भारताजवळ लोकसंख्या होती, भारताचा भूप्रदेश होता, भारताचं अंतर्गत सरकार होतं, परंतु भारताला राष्ट्र किंवा स्वतंत्र राज्य असं म्हणता येत नव्हतं. याचं कारण भारतावर जे शासन होतं ते इंग्रजांचं शासन होतं. म्हणून भारतीय समुदायाच्या मनात, भारतीय लोकांच्या मनात आपल्याच देशात आपल्याच लोकांचं, भारतातीलच लोकांचं राज्यव्यवस्था असली पाहिजे, सरकार असलं पाहिजे अशी भावना निर्माण होते. आणि परकीय लोकांना जर आपल्यावर राज्य करत असतील तर आपण त्यांचे राज्य उलथून पाडण्यासाठी किंवा त्या राज्यकर्त्यांना या देशातून पिटाळून लावण्यासाठी एक येतो आणि त्यांच्याशी संघर्ष करतो. म्हणजेच राजकीय वेगळेपणामुळे काय होते की लोक एकत्र येतात आणि त्यांना वाटतं की आपल्या देशात आपल्याच लोकांचं, आपल्या बांधवांचं राज्य असायला पाहिजे. म्हणजेच स्वयंनिर्णयाचा हक्काची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण होते. तर अशा प्रकारे राष्ट्राची वैशिष्ट्ये 3 आहेत आणि ती 3 वैशिष्ट्ये म्हणजे लोकसंख्या. राष्ट्र निर्माण होण्यासाठी लोकसंख्या आवश्यक आहे. मग त्या लोकसंख्या कोणत्याही धर्माची, कोणत्याही वंशाची असू शकते, कोणतीही भाषा बोलणारी असू शकते, परंतु लोकसंख्या आवश्यक आहे राष्ट्र निर्माण होण्यासाठी. सामुदायिक ऐक्याची भावना, राष्ट्र निर्माण करायचं असेल तर त्यांच्यामध्ये छोटे मोठे भेद असू शकतात, परंतु त्यांची संस्कृती एक असते, त्यांचं खानपान एक असते. त्यांच्यामुळे काय, त्यांच्यात आपसामध्ये सर्व लोकांप्रती एकतेची भावना निर्माण होणे आवश्यक आहे. म्हणजे लोकसंख्या आहे, लोकसंख्येच्या मनात, समुदायाच्या मनात एकतेची भावना निर्माण होणे अतिशय आवश्यक आहे. तिसरं राजकीय वेगळेपण. जर आपल्यावर इतर लोकांचे राज्य असेल, इतर लोकांचे आपण गुलाम झालो असेल तर अशा गुलाम लोकांच्या मनात, पारतंत्र्यात असलेल्या लोकांच्या मनात आपल्याच म्हणजे आपलं वेगळं सरकार असलं पाहिजे, म्हणजे सरकारामध्ये आपले लोक सामील असले पाहिजेत, आपल्या लोकांच्या हातात सत्ता आली पाहिजे अशी स्वयंनिर्णयाची भावना जागृत होते आणि मग ते एकत्र येतात. अशा प्रकारे त्यांचं राष्ट्र निर्माण होते. राष्ट्र म्हणजे लोकांच्या मनात एकतेची भावना निर्माण करणारा घटक. तर अशा प्रकारे हे 3 वैशिष्ट्य पाहिले आपण. तर आजच्या पुरतं एवढाच, इथेच आजचा पिरियड संपतो. त्यानंतर भेटूया आपण पुढच्या पिरियडला. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार.